नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक शैक्षणिक घडामोडी। 20 लाखाचे डिलिंग, शिक्षण उपसंचालकांसह संस्था चालकावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल। यवतमाळ जिल्ह्यातील मेनला येथील एकता बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचलित शाळेवर विनावेतन सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी 20 लाखांची डिलिंग झाली। त्यात यवतमाळचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्या पुणे येथील शिक्षण संचालनालयातील अंदाज व नियोजन विभागाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या दीपक चौरे यांच्यासह 5 जणांविरोधात संबंधित शिक्षकांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे। सलीम जाहिद खान, राहणार मिटनापूर, तालुका बाबुळगाव, या युवकाला विनावेतन सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पैशाची मागणी करण्यात आली। 2015 पासूनचा नियुक्ती आदेश देण्याकरता 20 लाख रुपयांचे डिलिंग करण्यात आले। मेनला येथील एकता बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित शाळेवर नियुक्ती देण्याचे सुद्धा ठरले। व्यवहार झाल्याप्रमाणे शिक्षण उपसंचालक दीपक चौरे, संस्थेचे संस्थापक दिलीप माणिकराव वासेकर, संचालक मंडळातील सदस्य सुजाता दिलीप वासेकर, राजेंद्र केशवराव कांबळे, भगवान केंगार, विनायक वासेकर यांच्या विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार सलीम खान यांनी केली आहे। या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी शिक्षण उपसंचालकांसह 5 जणांविरुद्ध कलम 420, 506 व 34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। याचा तपास यवतमाळ ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रेमसिंह चव्हाण करीत आहेत। यवतमाळचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्याचे शिक्षण उपसंचालक पुण्यावरून नांदेडात आल्यानंतर बॅक डेटच्या आदेशासाठी यवतमाळ येथील बाबूला पाचारण करतात। अशा फायली नेहमीच जातात। यामध्ये सर्वाधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशाचा समावेश आहे। खाजगी संस्थांवर पैसे घेऊनच नियुक्ती दिली जाते, हा व्यवहार सर्वश्रुत आहे। पदोन्नतीनंतरही उपसंचालकांकडून बॅकडेटच्या आधारे नियुक्त्या दिल्या जात असलेल्या कारभाराची चौकशी केल्यास गैरप्रकाराचे मोठे घबाड बाहेर येईल, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे। एका आदेशासाठी 2.5 ते 3 लाख रुपये किंमत मोजली असल्याचेही आता सांगण्यात येत आहे। यानंतर पाहूया दुसरी शैक्षणिक बातमी। निवडणुकीची ड्युटी टाळण्यासाठी शिक्षकांनी लढवली अनोखी शक्कल। शिक्षकांना शिकवण्यासोबत निवडणुकीचे कामही करावे लागते। काही शिक्षक घरगुती कारण सांगून या कामाकडे पाठ फिरवतात, असाच एक प्रकार समोर आला आहे। मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान शिक्षक ड्युटीवर नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आढळले, तेव्हा त्याने शिक्षकाला नोटीस बजावली आणि कारण मागितले। मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटिशीवर सरकारी शिक्षकाने दिलेले उत्तर पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटिसाला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितके चीड आणणारे होते। त्या शिक्षकाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे विचित्र मागण्या केल्या आहेत। या विचित्र मागण्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक अखिलेश कुमार तिवारीला निलंबित केले आहे। अखिलेश हा मददूरच्या माध्यमिक विद्यालयाचा शिक्षक आहे। शिक्षक अखिलेश कुमार हा अद्याप अविवाहित आहे। तो सतत या विचारात असतो। त्याने कलेक्टरला लिहिलेल्या पत्रातही आपले वैयक्तिक आयुष्य आणि लग्नाचा विषय छेडला। मला 35 लाख रुपये हुंडा घेऊन माझं लग्न लावून द्या आणि फ्लॅटसाठी कर्ज द्या, त्यानंतर मी कोणतेही सरकारी काम करेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे। यानंतर पाहूया तिसरी आणि शेवटची शैक्षणिक बातमी। 12 लाखांपैकी केवळ 34,000 निरक्षरांची नोंद। शिक्षकाच्या असहकार धोरणामुळे नवभारत साक्षरता अभियान दुरापास्त। केंद्र सरकारच्या नवसाक्षरता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 12,40,000 निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ 34,000 निरक्षरांना शोधून त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात यश आले आहे। या कार्यक्रमाबाबत बहुतांश शिक्षकांकडून असहकाराची भूमिका घेण्यात आल्याने एक ठरवलेले उद्दिष्ट साध्य करणे शालेय शिक्षण विभागाला दुरापस्त झाले आहे। मुंबईत तर अवघ्या 1000 निरक्षरांचीच नोंद झाली आहे। या योजनेच्या कामाला अशैक्षणिक ठरवक बहिष्कार घालून शिक्षक संघटनांनी प्रारंभीच याला विरोध केल्याने योजनेचे काम मंदावले आहे। राज्यात ऑफलाईन सर्वेक्षणाचे व काही प्रमाणात प्रशिक्षणाचे हे कामकाज संघटनांनी बंद पाडल्याचे निदर्शनास आले आहे। त्यानंतर योजना संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक संपत सूर्यवंशी आणि SCRTचे संचालक अमोल एडगे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे सर्वेक्षण, ऑनलाईन नोंदणी व टॅगिंग, प्रशिक्षण, अध्ययन, अध्यापन, जिल्हास्तरीय बैठक यासह योजनेच्या कोणत्याही टप्प्यावरील कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कारवाईबाबतचे आदेश 20 ऑक्टोबरला काढले होते, तरीही या योजनेने जोर पकडलेला नाही। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी
आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. शिक्षक समन्वय संघाचा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. आज शुक्रवार. या ठिकाणी अनेक बांधव या ठिकाणी आज बसून आहे. गेल्या 5 दिवसापासून शिक्षक समन्वय संघाचं हे धरणे आंदोलन चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींना आमची जाहीर विनंती की आता मराठा आरक्षणाचा विषय थोडासा पुढं गेलेला आहे. ते आंदोलन स्थगित झालेलं आहे. त्यामुळे कोणतीही कारणं तुम्ही सांगू नका. सोमवारपासून या ठिकाणी हजारोच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. जर तुम्ही आलात तर आपला प्रश्न मिटेल. कारण या ठिकाणी संख्या महत्त्वाची आहे. कुठला नेता नाही, कुठलं बॅनर नाही, कुठली संघटना नाही. शिक्षक समन्वय संघ हा एकच बॅनर आहे आणि सगळे असणारे जे समन्वयक आहेत ते सगळे नेते आहेत. त्यामुळं आमचं जाहीर आव्हान तुम्हाला की तुम्ही कोणतेही कारण न सांगता मुंबईला 6 तारखेपासून आझाद मैदानामध्ये यावं. धन्यवाद. आपल्यासोबत श्री खंडेराव जगदाळे सर आहेत की जे गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहेत. आपण त्यांच्याशी काही शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलणार आहोत. सर, शासनाची चर्चा आपली काल झालेली आहे शिष्टमंडळाची, मात्र शिक्षक समन्वय संघाच्या मागण्यांच्या बाबतीत फारसा असा सकारात्मक प्रतिसाद शिक्षण सचिवाकडून मिळालेला दिसत नाही आहे. काय भूमिका आता तुमची पुढची असणार आहे? एखादं शिष्टमंडळ गेलं आणि एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या मंत्र्यांना लगेच दिलं असं आजपर्यंत कधी इतिहासात झालेलं नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जरी आम्हाला काल अपयश आलं असलं तर ते आम्ही जुगारून परत यश मिळण्यासाठी जोमानं कामाला लागणार की आम्ही कुठं कमी पडणार नाही. गेल्या 25 वर्षाचा अनुभव आमच्या पाठीचा आहे की आजपर्यंत जे शासनानं द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही. नैसर्गिक न्याय निवडीच्या तत्वानं प्रत्येक वर्षी 20%, 40%, 60%, 80%, 100% हे अनुदान सूत्र आहे. आणि हे अनुदान सूत्र जे आहे ते त्यांनी बंद केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्प्यासाठी मैदानावरती बसावं लागतं. मग आमची मागणी तीच आहे की आम्ही दररोज उठून मैदानावरती बसू नये. आम्हाला शाळेत जरा शिकवू दे. त्यासाठी शासनानं 2016ला जो सरसकट शब्द काढला तो त्यांनी काढावा आणि त्या ठिकाणी प्रचलित घालावा. म्हणजे प्रत्येक वर्षाला टप्पावाढ मिळत जाईल आणि शिक्षकांना मैदानात बसता येणार नाही. ते शाळेत बसतील, शिकवतील. मग आमचा नाईलाज आहे की आम्ही या ठिकाणी काही रजा टाकून आलेले आहेत, काही संस्थापक आहेत. आता पुढची आमची अशी दिशा आहे की येणाऱ्या 4-5 तारखेपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागतात आणि दिवाळी सुट्टीमध्ये कोणताही शिक्षक घरात बसणार नाही, तर सगळी दिवाळी मैदानात साजरी करणार आहे. आणि आमच्या न्याय मागण्यासाठी आम्हाला किती वेळ लागला तरी चालेल, परंतु आम्ही आझाद मैदानात बसून पुढचं 100% अनुदान मिळवणारच हा आमचा उद्देश आहे. धन्यवाद. शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा 100% अनुदान, 100%. नमस्कार, मी ज्ञानेश चव्हाण. महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक बांधवांना माझी नम्र विनंती. बांधवांनो, उद्या 30 ऑक्टोबरपासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने महाएल्गार आंदोलनाचं आपण नियोजन केलेलं आहे. उद्यापासून ह्या महाएल्गार आंदोलनाला सुरुवात होते. माझी महाराष्ट्रातील सर्व 63,000 शिक्षक बांधवांना हात जोडून विनंती. बांधवांनो, कधी नव्हे ती आज ही पुन्हा एकदा सुवर्णसंधी आपल्याकडे चालून आलेली आहे. आपण सर्वांनी आपली जबाबदारी म्हणून, आपला हक्क म्हणून, आपला अधिकार म्हणून या आंदोलनाचं बळ बांधण्यासाठी, या आंदोलनाची ताकद बांधण्यासाठी मोठ्या संख्येने आपण जास्तीत जास्त संख्येने आणि लवकरात लवकर 10 तारखेच्या आत आझाद मैदान मुंबई गाठावी. कारण जर आपण मोठ्या ताकदीने, मोठ्या संख्येने जर आला तर तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला पुन्हा एकदा न्याय मिळू शकतो. मागील आंदोलनाचा जर आपण इतिहास बघितला तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने, मोठ्या ताकदीने आम्हाला साथ दिली, म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला मागील जे काही यश मिळालं ते तुमच्या सर्वांच्या सहकार्याचं, तुमच्या सर्वांनी दिलेल्या ताकदीचं यश आहेत. बांधवांनो, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि या राज्याचे लोकप्रिय शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब असतील, यांनी खऱ्या अर्थाने त्यावेळेस एक ऐतिहासिक निर्णय घेतला. सर्व शिक्षक बांधवांच्या भावनांचा आदर केला, आदर ठेवला आणि महाराष्ट्रातल्या सर्व 63,000 शिक्षक बांधवांची दिवाळी त्यावेळेस गोड केली. आणि याही वर्षी ही दिवाळी जर गोड करायची असेल
तर हेच सरकार पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय घेऊन या महाराष्ट्रातील 63,000 वंचित पीडित शिक्षकांना त्यांचं हक्काचं 100% अनुदान देऊ शकतं. ही धमक फक्त या सरकारमध्ये आहे. पण ती गरज आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आपला अधिकार मागण्यासाठी, आपला हक्क मागण्यासाठी आपण सरकारच्या दारात गेलं पाहिजे. आपण जर शांततेच्या मार्गाने जर आपण आव्हान केलं, आपला हक्क त्यांना जर मागितला, तर याही वर्षीची दिवाळी मला पूर्ण विश्वास आहे की याही वर्षीची दिवाळी या राज्याचे प्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आपली गोड करतील. आणि ती दिवाळी जर गोड करायची असेल, करून घ्यायची असेल, तर आपण त्या ताकदीने मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. 1160 कोटी रुपये देत असताना त्यावेळेस सन्माननीय शिक्षण मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यावेळेस त्यांनी असंच एका भाषणामध्ये सांगितलं होतं की 20, 40, 60% आमच्याच सरकारने दिलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% देण्याची जबाबदारी सुद्धा आमचीच आहे. ही जबाबदारी खरं तर यांनी उचलली आहे, या सरकारने घेतलेली आहे. आपल्याला फक्त आपला अधिकार मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने सरकारच्या दारात जायचंय. हे सरकारच आपल्याला न्याय देऊ शकतं. म्हणून सरकारविरोधी कोणीही बोलू नका. सरकारविरोधी कुठली भूमिका आपल्याला घ्यायची नाहीये. अतिशय शांततेच्या मार्गाने या मायबाप सरकारचे लेकरं म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करायची आणि आपल्याला आपला अधिकार मागायचा आहे. आपण त्याच पद्धतीने सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार असतील आणि सर्व पदवीधर आमदार असतील, या सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये आमच्या सोबत या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आमचे जे काही प्रश्न आहे, ज्या प्रश्नासाठी आम्ही त्या ठिकाणी हे महाएल्गार आंदोलन पुकारलं, हा प्रश्न घेऊन सरकारच्या दारामध्ये आमच्या वतीने त्या ठिकाणी एक चांगली भूमिका आपण मांडावं. मध्यस्थीची भूमिका घेऊन या आंदोलनाला यश कसं येईल यासाठी आपण प्रयत्न करावं. महाराष्ट्रातला 63,000 शिक्षक आझाद मैदानावर दिवाळीच्या दिवशी बसण्याची वेळ येणार नाही, बसू देऊ नये, यासाठी सुद्धा आपण सरकारसोबत त्या ठिकाणी बोलणं करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. माझी या राज्याचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या राज्याचे लोकप्रिय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब असतील, माझी आपणास हात जोडून विनंती आहे. तुम्ही आमच्यासाठी मायबाप आहात. या मायबाप सरकारला विनंती आहे की या राज्यातले 63,000 लेकरं तुमच्या दारात येणार आहेत, त्यांची दिवाळी आपण याही वर्षी गोड करावी. आम्हाला आझाद मैदानावर दिवाळी साजरी करण्याची वेळ आपण येऊ देऊ नये. तत्पूर्वी आपण आमचा हक्काचा निर्णय घ्यावा. तुम्ही तो निर्णय घेणारच आहेत, तुम्ही देणारच आहेत, तसं तुम्ही ठरवलं आहे. पण त्यापूर्वी तुम्ही तो निर्णय घेऊन याही वर्षीची दिवाळी आमची गोड करावी आणि राज्यातल्या 63,000 शिक्षकांना दिलासा द्यावा, एवढीच विनंती आपण सर्वांना मायबाप सरकारला करतो. आणि सर्व शिक्षक बांधवांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण सरकारच्या दारामध्ये यावं. आपला हक्क मागण्यासाठी, न्याय मागण्यासाठी आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन पुढे नेण्यासाठी, या आंदोलनाला बळ देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही आपणा सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद.